मोहोपाड्यात उघड्यावरचा कचरा खाल्ल्याने मोकाट गुरांच्या मृत्यूत वाढ, गोशाला बांधण्याची मागणी। मोहोपाडा नवीन पोसरी बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या गुरांची संख्या वाढल्याने या गुरांसाठी गोशाला बांधून तेथे गुरांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या गोरक्षकांसह नागरिक करत आहे। नुकताच बाजारपेठेत गुरांमधील एक गाय चक्कर येऊन धडपडत चालत असल्याचं जनार्दन गायकवाड यांनी रसायनीचे गोरक्षक प्रमुख मल्लेश गुडसे व प्रशांत तांबोळ यांना सांगितले। यावेळी गोमाता रक्षकांनी पशुवैद्य डॉक्टर कोकरे यांना कळवले। परिस्थिती पाहता डॉक्टरांनी गाय पडलेल्या ठिकाणी येऊन औषधोपचार सुरू केले। दुपारची वेळ असल्याने गोरक्षकांनी ऊन लागू नये म्हणून ताडपत्री बांधून सावली केली। डॉक्टरांनी सलाईन व इंजेक्शन देऊन गायीचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। शिळे टाकलेल्या खरकट्यातून गुरांच्या पोटात हे अन्न केल्याने त्यांना विषबाधा होऊ शकते। कधी खरकट्यासोबत प्लास्टिकही गुरांच्या पोटात जाते। शर्थीचे प्रयत्न करूनही गायीचा जीव वाचू शकला नाही। त्यातूनही अन्न विषबाधा होऊन मोकाट गुरांच्या जीवावर बेतले आहे। गायीला वाचवण्यासाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही मदत केली। गायीच्या दफन विधीसाठी एका विक्रेत्याने मिठाची गोणी दिली। यावेळी गोमाता रक्षकांनी सदर हकीकत सांगून पत्रकार राकेश खराडे यांना फोन करून जेसीबीची गरज असल्याचं सांगितलं। खराडे यांनी माजी सरपंच संदीप मुंढे यांच्याशी फोनवरून चर्चा करून जेसीबी मागितली। यावेळी जेसीबी ऑपरेटरला बोलावून नवीन पोसरी येथे जेसीबी पाठवण्यात आली। यावेळी मृत गायीवर मोहोपाडा अचानक मैदानाच्या बाजूला खड्डा करून तिचे विधिवत पूजन करून अंत्यसंस्कार करण्यात आले। परिसरात मोकाट गुरे उघड्यावरचा कचरा खात असल्याने तसेच रहदारीच्या रस्त्यावर आपले बस्तान मांडत असल्याने जीव गमावत आहे। गुरांना उघड्यावर सोडणाऱ्या या मालकांवर कारवाई व्हावी अशी ही मागणी परिसरात जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी।